राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फार चवदार लागल्याचं काल त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसलं. जो महाराष्ट्र देशाच्या तिजोरीमध्ये सगळ्यात जास्त भरणा करतो, मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना, किंवा केंद्रात जे मंत्री आहेत त्यांनी सांगावं की महाराष्ट्राला नक्की काय मिळालं. थातूरमातूर गोष्टी दिल्या असतील. आणि तुम्ही या अर्थसंकल्पाचं कौतुक करता, हे धक्कादायक आहे. महाराष्ट्राला कमजोर करण्याचे प्रयत्न जे सुरू आहेत असं मी म्हणतोय की महाराष्ट्राचं ओरबाडायचं आणि महाराष्ट्राला द्यायचं नाही. आज जी दिल्लीची शान शौकत आहे ही मुंबई आणि महाराष्ट्राच्या जोरावर आहे. पण काय आहे महाराष्ट्रासाठी? काय आहे? काय बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन, याचा आम्हाला काही उपयोग नाही आहे. हे गुजरातसाठी करताय तुम्ही. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये 2025 मध्ये 2100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे निर्मला सीतारामनना माहीत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे. काय शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी? ठीक आहे, नेहमीच आहे. तरीही महाराष्ट्राच्या जनतेला जागरूक करण्याचं काम आम्ही करत राहू. पुढे काय? अजितदादांच्या गेल्यानंतर ज्या काही घटना घडत आहेत त्या अधिक दुःखद दिसत आहेत आपल्याला. काल पियुष गोयल यांनी दावा केला की अजित दादा यांच्या पक्षाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल नंतर पलटी मारल्यासारखं वातावरण होतं. अजितदादांचा पक्ष हा आता पवार पाटलांचा पक्ष राहिलेला नाही, हे आम्ही कालही सांगितलं. तो आता गोयल, पटेल, पारेख, बरं का, यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. शहा, मोदी. अजितदादांचा पक्ष हा असल मराठमोळ्या चेहऱ्याचा पक्ष होता. म्हणजे तो मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा, अर्थात मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा. ते डाके जरूर टाकून तो अमित शहानी त्यांच्या हातात दिला आणि स्वतःचं लेबल त्या पक्षाला लावला. सुरुवातीला तो शहांचा पक्ष होता, आता तो पटेलांचा पक्ष होईल. आणि अशा तऱ्हेने महाराष्ट्रातला एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षाने गिळून टाकला, घास घेतला. याबद्दल जर त्या पक्षातील मराठी आमदारांना, खासदारांना आनंद होत असेल तर त्यांनी स्वतःला मराठी समजू नये, ही माझी भूमिका आहे. अजित पवार यांना जे ओळखतात त्यांनी कधी भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर काम केलं नाही. ठीक आहे, सत्तेसाठी एकत्र आले, त्यांच्यावरती काही संकट भाजपनं लादली, घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी सीबीआय मागे लावलं. त्याच्यावर इतर राजकारणी जे करतात तेच त्यांनी केलं. तेवढ्यापुरते ते भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाले. आपल्यावरच्या फायली क्लिअर करून घेतल्या शहाणपणानं आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा त्यांच्या मूळ प्रवाहात येण्याची धडपड करत होते, स्वगृही. आणि ती करत असताना किंवा त्याआधी त्यांनी कधीही भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा बटेंगे तो कटेंगे, हिंदू मुसलमान, दंगली, एक है तो सेफ है, या अजेंड्यावर त्यांनी कधी काम केलं नाही. त्यांनी जातीपातीवर काम केलं नाही, राजकारण केलं नाही आणि दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. तुम्ही मूळ प्रवाहात यायचं त्या प्रयत्न करत होते असं म्हणताय, पण देवेंद्र फडणवीसांनी त्या विधानाला फुल स्टॉप दिलेला आहे. ते म्हणताय जर असं झालं असतं तर त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली असती. असं काही नाही. देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असं नाही ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते त्यांच्या मर्जीनं भाजप बरोबर गेले आणि त्यांना असं वाटलं कदाचित की भारतीय जनता पक्ष हा आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही. आता अजित पवार फडणवीसांबरोबर खादीत संदर्भात खादीत बरंच काही बोलायचे, असं बोललो तर आम्ही
जर फडणवीस यांच्याशी त्याने चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल. जर त्यांना